नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मृणाल देशमुख वर्ग 8 ला संयुक्त मराठी हा विषय शिकवणार आहे. थोडंसं हिंदी आणि थोडंसं मी मराठी बोलेल. सगळ्यात पहिले तुमच्या 8वीचा मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका राहणार आहे तिला आपण कृतीपत्रिका म्हणू. तरी कृतीपत्रिका यानी की तुम्हारा क्वेश्चन पेपर कैसा रहेगा, कशा प्रकारे तुमची कृतीपत्रिका राहणार आहे ते आपण बघू. प्रश्न पहिला, गद्यपाठ 5 गुण. गद्यपाठ म्हणजे पाठ यानी लेसन, उसमें 5 मार्क रहेंगे, त्याला 5 मार्क राहतील. तो त्याच्यामध्ये तुम्हाला उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. मग आता त्याच्यातला प्रश्न असा राहू शकतो की रिकाम्या जागी उतार्यातून योग्य शब्द निवडून रिकामी जागा पूर्ण करा, किंवा विधान चूक की बरोबर आहेत ते लिहा, जोड्या जुळवा, आणि त्याच्यानंतर व्याकरणावर आधारित एक प्रश्न राहील. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला एक प्रश्न राहणार आहे शेवटला उतार्यावर आधारित की स्वमताचा प्रश्न. म्हणजे ह्यात तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे. स्वमत यानी खुद का, तुमको क्या लगता है उस पैसेज के बारे में, उस लेसन के बारे में तुमको क्या पता है, क्या पता चला, क्या समझा, इसके बारे में आपको लिखना है. तो इसी तरीके से ये प्रश्न पहला रहेगा जिसको 5 मार्क है, और वैसे ही दूसरा प्रश्न रहेगा. तो उसमें भी गद्य पाठ यानी कि लेसन के जो भी लेसन रहेगा आपको एग्जाम में उसके ऊपर एक पैसेज दिया हुआ रहेगा, उस किताब में से एक पैसेज, म्हणजे पुस्तकातला एक पॅसेज राहणार आहे आणि पुन्हा त्याला 5 गुण राहतील, म्हणजे गद्यपाठाला 10 मार्क. त्याच्यानंतर तिसरा राहणार आहे पद्यपाठ. पद्य म्हणजे कविता. तर या पद्यपाठाला राहणार आहे 4 गुण. या 4 गुण मध्ये कसं राहणार आहे की तुम्हाला आकृतीबंध पूर्ण करा, जिसको हम बोलते की वेब डायग्राम. वेब डायग्राम कंप्लीट करो, मराठीमध्ये त्याला म्हणतात आकृती पूर्ण करा. किंवा दिलेल्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांमध्ये लिहा. त्याच्यानंतर राहणार आहे प्रश्न क्रमांक 4, त्याला म्हणतात लेखन विभाग ज्याला 4 मार्क आहेत. त्याच्यामध्ये राहणार आहे तुम्हाला पत्रलेखन. आता तुमच्या पुस्तकामध्ये जो पाठ दुसरा आहे चिवचिव चिमण्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अनौपचारिक पत्र दिलेलं आहे. तर तशा प्रकारचं पत्रलेखन राहील 4 मार्कांकरिता. त्याला और तुम्हाला परिच्छेद राहू शकतो. एक परिच्छेद दिला राहणार जिसको हम बोलते की पॅसेज, जो किताब में नहीं है, जो पुस्तकात राहणार नाही आहे. आणि मग तो पॅसेज जो राहणार आहे त्या पॅसेजवरून तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील. तर अशा प्रकारचं तुमचं लेखन विभाग हा 4 गुणांचा राहील. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, त्याच्यामध्ये पुन्हा लेखन विभाग त्याला 3 गुण राहणार. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये लेखन विभागाचे काही प्रकार दिलेले आहे, जसं बातमी लेखन आहे, जाहिरात लेखन आहे. तर बातमी लेखन दिलेले राहणार, त्या बातमी लेखनावर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील. जाहिरात लेखन दिलेली राहणार, त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील. अशा प्रकारचा लेखन विभाग आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जे जे मी तुम्हाला समजून सांगणार ते सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, शेवटला प्रश्न व्याकरण विभाग 3 गुण. पुस्तकामध्ये प्रत्येक पाठ आणि कवितेनंतर जे काही व्याकरण तुम्हाला दिलेलं आहे त्या व्याकरणावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर असा हा आपला 25 मार्कांचा संयुक्त मराठीचा पेपर राहणार आहे. तसाच पेपर तुमचा संयुक्त संस्कृतचा राहील, आणि दोन्हीही मिळून 25 आणि 25 म्हणजे 50 मार्कांचा तुमचा लेखी पेपर राहणार है. तो इस तरीके से मराठी के 25 मार्क और संस्कृत पे 25 मार्क, ऐसे दोनों मिला के 50 मार्क का तुम्हारा कंपोजिट L2 रहेगा. तो इसी तरीके से ये हमारा हो गया कि किस तरीके से हम अपना क्वेश्चन पेपर यानी कृती पत्रिका अपन कशी सोडवायची, याला म्हणतात कृती पत्रिका आराखडा. अब मैं हर बार आपको जो पढ़ाऊंगी उसमें हर बार आपको हिंदी में ट्रांसलेशन नहीं होगा, क्योंकि आप लैंग्वेज सीख रहे हो. ठीक है, तो जो भी शब्द रहेंगे, कठिन शब्द रहेंगे जो आपको समझ में नहीं आते, मैंने सिखाने से पहले एक बार आप अपना लेसन या अपनी कविता पढ़ लेना.
जो भी आपको समजता नहीं है उसको अंडरलाइन करना. आता मी हिंदीत बोलत आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे, पण याच्यानंतर जेव्हा मी पाठ शिकवणार किंवा कविता शिकवणार तेव्हा तुम्हाला मराठीत पूर्णतः शिकवल्या जाईल, कारण तुम्हाला तुमचे उत्तर मराठीत लिहायचे आहे. अगर आपने आंसर हिंदी में लिखा, थोड़ा सा मराठी में लिखा, फिर से हिंदी में लिखा, तो उसको मार्क्स बोर्ड में नहीं मिलते. ठीक आहे. तर आता प्रत्येक शब्द व्यवस्थितरित्या ऐकायचा. जो भी स्वाध्याय रहेगा, जो पण स्वाध्याय राहणार आहे, तो प्रत्येक स्वाध्याय तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये, मराठी संयुक्तचं एक नोटबुक तयार करायचं आणि त्या मराठी संयुक्तच्या नोटबुकमध्ये पाठ किंवा कविता शिकवल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला जाणार. पण आता मी तुम्हाला जो पाठ शिकवणार आहे त्या पाठामध्येला 2 भाग करणार आहे. त्या पाठामध्ये जसं पाठ आहे तुमचा चिवचिव चिमण्या, पेज नंबर 2 आणि पेज नंबर 3 अशा 2 याच्यात तुमचा पाठ आहे. आज मी तुम्हाला फक्त पेज नंबर 2 मध्ये पाठाबद्दल जे काही दिलेलं आहे, पाठ कसा आहे ते समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी कृतीपत्रिका सांगितलेली आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर तशाच प्रकारचं मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. ठीक आहे. मग हा स्वाध्याय मी दिल्यावर तुम्हाला पेज नंबर 2 पुन्हा वाचायचा आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जे काही प्रश्न तुमच्यासाठी तयार केलेले आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत लिहून ठेवायचे. आणि जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर मग तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा मला फोन करू शकता की मॅडम हे आम्हाला समजलं नाही, पण प्रयत्न करायचा की आपण स्वतःहून ते करू शकतो. ठीक आहे. तर आपण आता हा दुसरा पाठ बघणार आहोत, चिवचिव चिमण्या. तर हा जो पाठ आहे या पाठाचे लेखक आहेत विजय तेंडुलकर. जन्म 1928, मृत्यू 2008. मराठीमधले प्रसिद्ध नाटककार आहेत, हे पटकथाकार आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत. अनेक नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. आता ही जी नाटकं लिहिलेली आहेत ही ह्या नाटकांमधल्या ही जी काही लिहिलेली आहेत ती नाटकं मराठीतली अतिशय सुप्रसिद्ध अशी नाटकं आहेत. पण त्यांनी वाचू आनंदे बालगट 2 हा एक त्यांनी संपादित केलेलं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये अगदी बालगट म्हणजे छोटे मुलं, तर या छोट्या मुलांकरता त्यांनी काही पाठ लिहिलेले आहेत. आपल्या या पाठामध्ये जो मी पेज नंबर 2 तुम्हाला शिकवलेला आहे त्याच्यामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत. तुम्हाला कृतीपत्रिकेत जेव्हा प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 विचारला जातो त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हिंदी में आप इसको बोलते कि दिए हुए शब्दों का वाक्य में प्रयोग करो. म्हणजे दिलेल्या शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, वाक्य में प्रयोग करो. तर असं मराठी सुद्धा विचारतात. तर त्याला पहिला शब्द तुम्हाला आलेला की शरण चिठ्ठी देणे, म्हणजे शरणागती पत्करणे. शरणागती पत्करणे म्हणजे की हार मानणे. म्हणजे शेवटी लेखक त्या मुलीच्या जेव्हा तिने कोडं विचारलं तेव्हा लेखकांनी हार मानली होती, त्याला म्हणतात शरण चिठ्ठी देणे. नाही म्हणण्याची शहामत नसणे, म्हणजे लेखकांनी तिला मी नाटकाला येणार नाही अशी म्हणण्याची हिंमत झाली नाही, त्याचा अर्थ होतो की नाही म्हणण्याची हिंमत नसणे. हैराण होणे म्हणजे त्रासून जाणे. कळ काढणे, खोडी काढणे, म्हणजे लहान मुलं जसं तुम्ही सुद्धा वर्गात एकमेकांची खोडी काढता. उणे दुणे काढणे म्हणजे कमतरता काढणे. म्हणजे किसमें क्या कमी है उसको खोजना, त्याला म्हणतात उणे दुणे काढणे. उताला येणे म्हणजे उत्साह ओसंडून वाहणे, खूप जास्त एक्सायटेड राहणे, त्याला म्हणतात की उत्साह ओसंडून वाहणे. आता या वाक्प्रचारांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर आता बघा, मी तुम्हाला शब्दार्थ दिलेली आहेत, वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. जितकं शक्य होत असेल तितकं तुम्ही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हा असा तुम्हाला 2 मार्कांना प्रश्न विचारला जातो. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया, म्हणजे कृतीपत्रिका प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात.
आता पेज नंबर 2 व्यवस्थित वाचायचं. पेज नंबर 2 वाचल्यावर मी तुम्हाला आता काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. पहिलं आहे की परिच्छेदात आलेल्या नाटकाचे नाव. हा जो परिच्छेद आहे, पेज नंबर 2 वर जो परिच्छेद दिला आहे त्याच्यामध्ये आलेल्या नाटकाचं नाव तुम्हाला शोधायचं. छबुताईबाईंची प्रतिक्रिया. छबुताईबाई जेव्हा या चिमणीचं नाटक बघतात, या मुलीचं नाटक बघतात, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते, ती प्रतिक्रिया तुम्हाला लिहायची आहे. अगदी एका वाक्यात आहे ते. नाटकाचे ठिकाण. कोणत्या ठिकाणी या छोट्या मुलीचं नाटक होणार होतं ते ठिकाण आपल्याला शोधून लिहायचं परिच्छेदामधून. एकूण नाटके होणार होती त्या ठिकाणी, जिथे लेखक नाटक बघायला गेले होते त्या ठिकाणी एकूण किती नाटके होणार होती. आणि नंतरचं आहे की परिच्छेदात आलेल्या बाईंचे नाव. ह्या परिच्छेदामध्ये एका बाईंचं नाव आलेलं आहे, जिचं नाव घेतल्याबरोबर सगळी मुलं अगदी चिडीचूप बसलेली होती. तर त्या बाईंचं नाव काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातील. तर अशा प्रकारे तुम्हाला चिवचिव चिमण्या हा दुसऱ्या नंबरचा जो पाठ आहे तो पाठ आता व्यवस्थितरित्या वाचून दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि वाक्यांचा अर्थ मी तुम्हाला दिलेला आहे, त्याची वाक्यात उपयोग करायचा आहे. जर हे सगळं सोडवताना काही अडचणी आल्या तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या अडचणी मला सांगू शकता.